फ्लावरला दरात चांगली बाजारवाढ झाली आहे. 10 किलोला 350 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आंबेगाव तालुक्यात फ्लावरचे पीक नागापूर, रांजणी, शिंगवे, पारगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात. परंतु गेल्या 15 दिवसांपासून या परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सध्या बाजारभावात वाढ झाली आहे, परंतु अवकाळी पावसामुळे फ्लावरवर घाण्या, काळी टीक या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. माझं नाव विशाल लक्ष्मण मिंडे. आपलं 1.25 एकरचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये आपण 25,000 काडी या ठिकाणी लागवड केलेली. गेला थोडा 30 पिशव्यांचा होता. 250 रुपये बाजारभाव भेटला मंचरला. आणि कालला नारंगाव मार्केट 350 रुपये झालेले. पण गेले 15 दिवस झाले पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं फ्लावरच्या खोडामध्ये काय होते, पाणी साठत. त्याच्यामुळे ना आपलं घाण्या आणि काळी टीकचं प्रमाण जास्त वाढलेले. तर आता बाजार आहे, पण आता माल कसा निघतो त्याच्यावर पुढची गोष्ट राहिली. पण या पावसामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं आपल्याही या ठिकाणी बरंच नुकसान झालेलं आहे. माझं नाव लक्ष्मण मारुती मिंडे, राहणार नागापूर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझ्या ह्या क्षेत्रामध्ये 1.25 एकर क्षेत्र फ्लावर आहे. त्या फ्लावरमध्ये 25,000 काडी लागलेली आहे. तरी मालाची क्वालिटी चांगली आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणजे ह्या अवकाळी पावसामुळे मालाची आवक चांगली आहे, बाजारभाव चांगला आहे. पाठीमागचा तोडा 250 रुपयांनी खपलेला आहे. आता कालची बाजार 350 रुपये झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी, अवकाळी पावसामुळे या मालावरती परिणाम झालेला आहे. परिणाम म्हणजे अशी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये घाण्या रोग आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काळी टीक पडत आहे. त्यामुळं या निसर्गाने लोकांची नाही, माझीच नाही, सर्व लोकांची नुकसान केलेली आहे.